ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोहितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामखिलगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। सुखासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीकासारिकामान्यैसा नमस्कार माता सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण 19व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो। आज 20वा श्लोक आपण घेऊ। शेवटचे 11 श्लोक राहिले आहेत। क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या ओव्हरमध्ये 15-20 रन काढायचे असतात, त्याचप्रमाणे शेवटच्या या वर्गामध्ये आपल्याला 11 श्लोक करायचे, म्हणून चौकार षटकार जास्त विस्तार होणार नाही, शब्दार्थ थोडंसं बघून पूर्ण करू आपण। तर 19वा आधी म्हणू आपण। योगरतो वा भोगरतो वा योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना संगरतो वा यस्य ब्रह्मण्यमते चित्तं नन्दति 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 देवा। योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मण्यमते भजगोविंदम या स्तोत्रामध्ये भगवान शंकराचार्यांनी समाजामध्ये विविध लोक आहेत त्यांचं चित्रण केलेलं आहे। कोणी भोगी आहे, कोणी वृद्ध आहे, कोणी योगी आहे, कोणी स्वार्थी आहे, कोणी पाखंडी किंवा ढोंगी साधू आहे। असे सगळे जे लोक आहेत त्यांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे। आणि यामध्ये पाहायचंय की माझं चित्र कोणचं आहे। आपल्याला पाहायचंय की आपल्यामध्ये काय सुधार करू शकतो आणि काय करायचं आहे। इथे बद्ध माणसाचे सुद्धा लक्षण दिलेले आहे आणि सिद्ध माणसाचे सुद्धा। काल पण पाहिलं योग रतो वा भोग रतो वा, जो सिद्ध पुरुष आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, आत्मसाक्षात्कार झाला आहे, तो सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या अवस्थांमध्ये
ब्रह्मामध्ये स्थित असतो. ब्रह्मतत्वामध्ये. यस्य ब्रह्मणी रमते चित्तम, त्याचं चित्त रममाण झालेलं असतं ब्रह्म. कबीरदासांनी एक फार छान ओळ दिली आहे. जागत सोवत परे उताने, कहे कबीर हम वही ठिकाणे. कोणत्याही अवस्थेमध्ये तो नेहमी त्या तत्वामध्येच असतो. जसं आज आपण अज्ञानी अज्ञानी पुरुषाची काय स्थिती आहे, तो सुद्धा सतत एकच अवस्थामध्ये असतो, अवस्थेमध्ये. आणि ती म्हणजे काय, मी मनुष्य आहे, मी देह आहे. देहो इति वृत्ती यस्य सर्वदा अस्ति, पुत्र रमंती सह न तू ब्रह्मणी अपितु देहात्मनी. देहात्मा, मी देह आहे, ही वृत्ती आपली कधीच संपत नाही. त्याचप्रमाणे मी ब्रह्म आहे, ही त्याची दृष्टी किंवा वृत्ती कधीच नष्ट होत नाही. किती दुःख असो किंवा आनंद असो, कारण त्याला हे जाणीव झालेली आहे की देह, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण हे सगळे काय नुसते पंचकोश आहे. पंचकोश याला म्हणतात, झाकण आहे. इंग्रजीमध्ये याला म्हणतात 5 लेयर्स ऑफ पर्सनॅलिटी. आपल्या व्यक्तित्वाचे थर आहे, थर. सगळ्यात बाह्य थर किंवा सगळ्यात बाहेरचं आवरण कोश काय, शरीर, त्याला अन्नमय म्हणतात. कारण या शरीरामध्ये अन्नाशिवाय काहीच नाही. आज आपण हे शरीर घेऊन बसतोय खरं म्हणजे अन्नाचाच विकार आहे, अन्नाचाच परिणाम. किती किलो आपण पोळी आणि भाजी आणि ते खाल्लंय, ते या शरीराच्या रूपामध्ये किती टन, किलो नाही टन, त्याचा परिणाम झालाय. अन्नेनैव नीयन्ते. कुठे हे विलीन होईल, अन्नामध्येच. अन्नेनैव वर्धन्ते, अन्नानेच याचं वर्धन होतं. सगळं काही अन्नच अन्न आहे. आपल्याला वाटतं अन्न म्हणजे काय, जे ताटामध्ये वाढलंय ते अन्न आहे, असं नाहीये. ताटामधून जेव्हा पोटामध्ये जातं मग ते सुद्धा अन्नच आहे, शरीर सुद्धा अन्नच आहे. नाही, आम्हाला तर वाटतं फक्त ताटामधलंच आहे. तुम्ही वाघ आणि सिंहाला विचारा, ते आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात, अन्न नाही. एकदा एक वाघ असा त्या माणसाकडे पाहत होता. 2 क्षण थांबला आणि मग त्याने त्याच्यावर काय आघात केला. म्हणे काय करतो ह्या 2 क्षण? तर म्हणे तो म्हणतोय वदनी कवळ घे तो सुद्धा फक्त थांबला. तर त्याच्यासाठी हे शरीर म्हणजे अन्न आहे. मासे असतात तर पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये जेव्हा थोडी बुडतं तर काय त्यांच्यासाठी पार्टी असते. तर अन्न, पण अन्नमय शरीर मी नाहीये, शरीर माझं आहे, शरीर माझ्यापेक्षा वेगळं आहे. शरीर आणि माझ्यामध्ये फार फरक आहे, मोठा फरक आहे. शरीर जड आहे, मी चेतन आहे. शरीराला माहीत नाही की मी काय आहे, हाताला पायाला माहीत नाही, पण मला माहीत आहे हात काय. आता जर मी वेदांत सुरू केलं तर पूर्ण होणार नाही. तर त्याचप्रमाणे मन मी नाही, मन माझं आहे. वृत्ती किंवा विचार माझे आहे, मी विचार नाही. पण त्यामध्ये काय फरक आहे, विचार येतात आणि जातात, मी तसा तसा. माझ्या मनामध्ये आतापर्यंत किती विचार आले असतील, जन्मापासून विचार करा. 50 वर्ष 60 वर्ष जर वय असेल, आणि असं म्हणतात 1 मिनिटात नाही 1 दिवसात 60,000 वृत्ती आपल्या मनामध्ये येतात, 60,000 विचार येतात. आता याला गुणा करा 50 वर्षाने, अरबो खरबो अब्ज. तर इतके विचार आले, पण मला राग येतो आणि जातो, पण मी कसा करतो? तर हे मन कसं आहे, तर म्हणजे मन सुद्धा एक उपाधी आहे, कोश आहे. प्राण सुद्धा कोश आहे, इंद्रिया सुद्धा कोश आहे. तर हा जो ज्ञानी पुरुष आहे याला सतत माहित आहे. चळेना ढळेना तुटेना फुटेना, उदाहरण वर्णन आहे ब्रह्माचं. म्हणून तो सतत कशामध्ये आनंदात आहे.
जेवढं आपल्या या देहाशी तादात्म्य राहील किंवा देहाभिमान राहील तेवढंच त्याच प्रमाणामध्ये आपल्याला काय दुःख सुद्धा होईल. म्हणून असंगोहम 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 पुन्हा पुन्हा. म्हणून शंकराचार्यांनी हे लिहिलं आहे स्तोत्र. मनोबुद्ध्यहंकार चेतानेना न च श्रोत्र न च प्राण न च व्योमभूमिर्न तेजो न वायु न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं शिवोहम अहम शिव. तो या शरीराला मी मानतो तो काय म्हणतो शवोहम, कारण शरीर शवत या चैतन्यामुळे आपल्याला जिवंत वाटतं. त्याचं फार छान वेदांत ते सांगितलं आहे. जर आपण वेदांत रोज ऐकलं तर पहा आपल्या जीवनामध्ये एक आनंद. आणि स्वबद्दल स्वतःबद्दल काय काय शास्त्रामध्ये सांगितलं आहे. मी अनंत आहे, मी अमर आहे, मी निर्विकार आहे, निराकार आहे. एक संत रोज वाचायचे उपनिषद. म्हणे तुम्ही कशाला वाचता, तुम्ही सिद्ध आहात. नाही म्हणे मला वाचण्यामध्ये फार आनंद आहे, कारण माझ्याबद्दल याच्यामध्ये फार छान छान लिहिलेलं आहे. मी असा आहे, मी व्यापक आहे. आत्मचैतन्याकडे जर आपली दृष्टी आपण ठेवली आणि जर पाहिलं की मी कोण आहे, तर मी अमर आहे. शरीर तर अमर नाही आहे ना. शरीराचा तर जन्मदिवस सुद्धा आहे, वाढदिवस आणि मरण दिवस सुद्धा आहे. तर इथे असा हा जो तत्वज्ञानी पुरुष आहे तो सदा आनंदामध्ये राहून असतो. आता जर ही स्थिती आपल्याला प्राप्त करायची असेल तर मग काय केलं पाहिजे, तर इथे 20व्या श्लोकामध्ये म्हणतात भगवद्गीता किंचित गीता भगवद्गीता किंचित गीता गंगा जल लव कणिका पीता गंगा जल लव कणिका पीता सकृत पियेन मुरारी समर्था सकृत पियेन मुरारी समर्था क्रियते तस्य यमेन न चर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भगवद्गीता किंचित गीता गंगा जल लव कणिका पीता सकृत पियेन मुरारी समर्था क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते गोविंदं भज मूढमते. सत्कृत तिथे काय लिहिलंय सत्कृत. तर इथे म्हणतात की जर 3 प्रकारच्या साधना इथे सांगितलेल्या आहेत, तर या कोणी केल्या की काय सुंदर फलश्रुती सांगितलेली इथे. काय 3 साधना आहेत म्हणतात भगवद्गीता किंचित अधीता. किंचित एव अधीता, ज्यांनी थोडीशी भगवद्गीता वाचली आहे. वाचली आहे म्हणजे नुसते श्लोक वाचले नाही असं नाही, जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणलेला आहे भगवद्गीता. आता गीता काय आहे सगळ्यांनाच माहीत आहे, पण गीतेमध्ये काय हे माहीत नाही. गीता एक पुस्तक आहे एवढं माहीत आहे. काही लोकांना एवढं ते सुद्धा माहीत नाही. एकाला विचारलं गीता काय आहे, त्यामुळे गीता एक पुस्तक आहे ज्याचा उपयोग कोर्टामध्ये होतो, एवढीच माहिती आहे. मैं सच कहता हूँ, सच कहता शपथ घेतो. गीता म्हणजे काय आहे, गीतेवर मी असे विषय 700 श्लोक आहे गीता.
पण आपण आपल्याला हिंदू म्हणवतो, पण किती श्लोक आपल्याला माहित आहे, किती ज्ञान आहे? एक श्लोक माहित असेल, तो सुद्धा पूर्ण नाही. कर्मण्ये, पुढे जरा दुसरी ओळ म्हणा, पुढे पुढे करा. कर्मण्ये बाधिकार असते मा फलेषु कदाचन. कमी झालं नाही का आवाज एक दोन लोकांना? मा कर्म बल हेतुर्भू माते संगोस्त कर्मणी. एक म्हणाला काहीतरी भू भू म्हणून काहीतरी आहे दुसऱ्या यदा यदा ही धर्मस्य हाईट मिळते. 2-3 श्लोक मी आहे सारखे. आता आपण रडायला पाहिजे की हसलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. म्हणून चिन्मयानंद स्वामींनी काय गीतेला समाजामध्ये लोक गीतेची पूजा करायचे. कापडात त्या बांधून वस्त्रावर, पण कधी उघडून पाहिलं. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की जेव्हा कोणाचा स्वर्ग म्हणजे काय तेव्हा लोक वाचतात. अरे पण आता तू गेलाय, तो कसा त्याला जगेल. स्वामीजींनी म्हटलं की आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन कसं जगायचं याची कला आहे. एक आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, जग कसं सोडून जायचं. जर हे तुम्हाला शिकायचं असेल तर भागवत वाचा, परीक्षित महाराज. आणि जीवनामध्ये कसं जगायचं असेल तर गीता. अच्छा, तर ही गीता आहे तर रोज वाचली पाहिजे थोडी. आणि या गीतेमध्ये काय आहे तर तत्वज्ञान आहे, कर्मयोग आहे. किती भाष्य त्याच्यावर केलेले आहे अजूनपर्यंत माहीत नाही. लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे, गांधीजींनी अनासक्ती योग म्हणून लिहिलं आहे. त्यानंतर शंकराचार्य, रामानुजाचार्य सगळ्यांनी. तर ही गीता विनोबा भावेंनी गीताही लिहिली आहे. तर अशी ही गीता वाचली पाहिजे. म्हणून एक भजन आहे इथे, जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. मन चमन हमारा हुआ, मन चमन हमारा हुआ भगवान. जाने क्या जादू भरा भगवान तुम्हारी गीता में. गीता से न्यारी है, सुयुक्ति के अनुसारी है. युग युग का अनुभव भरा भगवान तुम्हारी गीता में. जाने क्या जादू. किती वर्ष, हजारो वर्ष झाले, पण अजून सुद्धा आपण गीता वाचतो. रामकृष्ण परमहंसांनी मला छान सांगितलं, म्हणजे गीता म्हणे काय, म्हणजे गीता शब्दाला परत परत म्हणा. गीता गी तागी तागी तागी. बंगालीमध्ये तागी म्हणजे त्यागी. तर गीतेचा एकच मेसेज आहे, संदेश आहे, त्याग करा. त्याग करा. कशाचा त्याग? आसक्तीचा, विकारांचा. नाही तर एका ठिकाणी मी त्यागावर प्रवचन केलं, दुसऱ्या दिवशी संख्या अर्धी झाली. सगळ्यांनी प्रवचनाचा त्याग केला. जय जय रघुवीर. काय त्याग करायचा? गीतेमध्ये सारखं त्याग, फलक त्याग, आग्रह त्याग, आसक्ती त्याग, अशी गीता आहे. तर भगवद्गीता किंचित अधीता, गंगा जल लव कणिका पिता. कोणी गीतेचं थोडंसं अध्ययन केलंय, कोणी जर गंगेचं काय एक थेंब त्याचं जर पान केलं तर काय होईल. आणि तिसरं म्हणजे सकृदपी येन मुरारी समर्चा. कोणी जर एकदा सुद्धा देवाची पूजा केली, सकृत एकदा पूजा केली देवाची, थोडासा गंगाजल त्यांनी प्यायला, आणखी थोडीशी जर गीता वाचली आहे
तर त्याचं फळ काय होईल? क्रियते तस्य यमेन न चर्चा, तस्य चर्चा यमेन न क्रियते. यमराज त्यांची चर्चा करत नाही. यमराजकडे एक रजिस्टर आहे, त्याच्यामधून तुमचं नाव डिलीट करतील, त्याला मुक्त करतील. क्रियते तस्य यमेन. यमराज, यमराजांचा एक तो आहे, कोण एक असिस्टंट आहे, चित्रगुप्त आहे, तो सगळं नोट करत असतो, काय केलं आहे, काय 9 दिवसाच्या कार्यक्रमात किती लोक आलेले आहे, किती उशिरा आले, कोण झोपत आहे, सगळं नोट होत आहे. यमेन न चर्चा. कोणी जर असं केलं तर यमराज. पण इथे फार लाक्षणिक याचा अर्थ काय आहे की जर मनापासून आपण पूजा केली आणि भगवद्गीतेचं अध्ययन केलं आणि ते आपण जर आपल्या जीवनामध्ये आणलं तर निश्चितच तो जन्म मरणाच्या या चक्रामधून काय मुक्त, यमराज पासून मुक्त, म्हणजे मरण परत परत येणार. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की पहा, मी तर हे काही करू नाही शकत, काय गीता वाचणं किंवा पूजा वगैरे, मी काय करू शकतो, फक्त देवाला आवर्जून नुसतं काय प्रार्थना करू शकतो. तर इथे म्हणतात की तो एक भक्त आहे, तो म्हणतो देवाला, या संसारापासून मला तुम्ही काय करा, मुक्त करा. कारण या संसारामध्ये अनेक वेळा मी आलो आहे, परत परत मी येत राहीन. जोपर्यंत तुमची कृपा आणि आशीर्वाद मिळणार नाही तोपर्यंत सुटका नाही. म्हणून आता हा श्लोक जवळ बहुतेक करून लोकांना माहीत असेल. 2 पंक्ती, 2 ओळी वरच्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पाये पाहि मुरारे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पाये पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज पूर्णमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम. परत परत या जगामध्ये यावं लागतं. जोपर्यंत अज्ञान आहे, लक्ष देऊ नये का, जोपर्यंत मला माझं जे स्वरूप आहे कळलेलं नाही तोपर्यंत परत परत यावं लागतं. कारण आपण या जगामध्ये कर्म करतो, भोग करतो, त्याची संस्कार आणि वासना आपल्या मनामध्ये बिंबून जातात आणि मग त्याच्यामुळे परत आपल्याला शरीर धारण करावं लागतं आणि मग शरीर धारण करतो, परत कर्म भोग, त्यामुळे परत संस्कार आणि वासना. जसे एक बीज असतं, बीजापासून काय झाड उत्पन्न होतं आणि त्या झाडामध्ये फळ लागतात, फळामध्ये परत काय बीज. आता याला म्हणतात चक्र. तर असं सतत आपण फिरत आहोत, कुठे कुठे कोणकोणत्या योनींमध्ये जाऊ शकतो. बडे भाग मानुष तन बाबा. भाग्याने आपल्याला हे मानव शरीर हा मिळाले. तर इथे म्हणतात की पुनरपि जननम, परत परत, आणि जन्म आणखी मरण या दोन्ही अवस्था अशा आहेत रहस्यमय अवस्था. जन्म आणखी मरण, कसा तो जीव त्या आईच्या पोटात येतो आणि कसा देह सोडून जातो मरणाच्या वेळेस, आजपर्यंत कोणाला कळलेलं. देह तो कसा सोडतो, तुम्ही कॅमेरा लावून पाहिला तरी दिसणार. आत्ता तुम्ही बोलतो मी पाहता पाहता. तर अशी ही अवस्था आहे. जन्म आणखीन मरण हे 2 टोकं आहे. या मधला जो काळ आहे त्यालाच काय म्हणतात, जीवन. आणि जो हे जीवन जगत असतो त्याला म्हणतात जीव. जीवती इति जीव. जीवाची जी क्रिया आहे त्याला म्हणतात जीवन. जसं वाचण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतो आपण पठनम, पाहण्याची जी क्रिया आहे दर्शनम, खाण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतो भोजनम. त्याचप्रमाणे जगण्याची जी क्रिया करत आहे आपण, रोज उठत आहे, स्वच्छ करत आहोत, ऑफिसमध्ये जातो, याला काय म्हणतो जीवनम.
आता हा जो जीव आहे खरं म्हणजे हा आत्मा आहे, खरं म्हणजे ब्रह्म आहे. पण अज्ञानामुळे मी आपल्याला लहानसा असं पाहतो. जसं प्रतिबिंब पडतं ना पाण्यामध्ये सूर्याचं, त्या प्रतिबिंबाला वाटते मी एवढाच आहे, खरं म्हणजे तो सूर्य आहे. प्रतिबिंब जोपर्यंत स्वरूप आपल्याला समजणार नाही तोपर्यंत परत परत ह्या जगामध्ये किती वेळा आपण आलेलो आहे काही नाही, किती वेळा तेच ते केलेलं आहे. एका संतांनी फार विनोदाने सांगितलं, पुनरपि जननम पुनरपि ऑफिसम पुनरपि मार्केटम पुनरपि लग्नम पुनरपि कॉलेजम. किती वेळा आहे केलेलं तेच. म्हणून ते म्हणतात इह संसारे बहु दुस्तारे, अतिशय कठीण आहे. जसं एक समुद्राच्या दुसऱ्या काठी जाणं फार कठीण आहे, अलीकडे जाणं पार करणं. त्याचप्रमाणे संसार म्हणजे काय, याला म्हणतात सागर, भवसागर. कुठे आता दुसरा किनारा आहे, तट आहे, कळत नाही. म्हणून ते म्हणतात अपारे ये संसारे बहुदुस्तारे. बस तुझी कृपा असेल तेव्हाच मी त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. कृपया अपारे पाही मुरारे, हे मुरारे पाही माम. पाही म्हणजे रक्षण कर, रक्षण. गीतेमध्ये म्हटलेलं आहे तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामि चिरात् पार्थ. आम्हाला तर अर्धा श्लोक नाही, ते कशाला विचारताय. मैया वेशित तेषामहं समुद्धर. देवाने तिथे वचन दिलंय की मी तुझा उद्धार करेन, पण अट एकच आहे की तो भक्ती कृपया पारे पाहिला. याप्रमाणे आवर्जून तो असं म्हणत आहे की माझ्या पुरुषार्थाने तर बहुतेक शक्य होणार. हा विषय तुम्हाला माहिती आहे, एक आहे पुरुषार्थ आणि एक आहे कृपा. पुरुषार्थ आणि प्रयत्न, कृपा याच्यामध्ये फार वाद होत असतो. प्रयत्न मोठा की कृपा. कोणी म्हणतात प्रयत्नाने सगळं होऊ शकतं. नर करणी करे तो नर का नारायण होई जाए. कर्मण्यवाधिकार असते, म्हणतात ते कर्मामध्ये तुला अधिकार आहे. दुसरीकडे देव काय म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं. माझी जर शरण तू घेतली तर तू मुक्त हो. तर आता काय, सगळे लोक एकसारखे नाही, सगळ्यांचा विचार वेगवेगळा. जर कोणाला वाटत असेल कर्माने मी करू शकतो का, कोणाला वाटत आहे भक्ती, तर इथे तर म्हटलेलं आहे कृपा. गुरु कृपांजन वायो मेरे नाम बिना देख. राम 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 इथे परत एक सिद्ध जो पुरुष आहे, जो विरक्त आहे, अवधूत वृत्तीमध्ये राहणार आहे. जसे दत्तात्रय देवात अवधूत, एक भरत झाले, भरत राजा, ते सुद्धा अवधूत वृत्तीमध्ये आहे. आणि गीतेचं नावच आहे अवधूत गीता. तर इथे असा जो एक फक्कड संत आहे त्याचं वर्णन इथे केलं आहे, जो संसारामध्ये राहून सुद्धा संसारापासून अलिप्त. त्याची स्थिती कशी आहे, 22वा श्लोक. रथ्याचरपट विरचित कंठ, रथ्याचरपट विरचित कंठ, पुण्या पुण्य विवर्जित पंथ, पुण्या पुण्य विवर्जित पंथ, योगी योग नियोजित चित्त, योगी योग नियोजित चित्त, रमते वारुण तव देव, रमते
योगी आहे. योगी शब्द नुसतं जो योगासन करतो त्यासाठी त्याचा उपयोग नाही. गीतेमध्ये योगी जो ध्यान करताय त्यालाही म्हटलेलं आहे. ज्ञानीला सुद्धा योगी म्हणतात. योगी म्हणजे जो प्राणायाम करत आहे फक्त तोच नाही. योग शब्द युज धातू पासून बनला आहे. युज म्हणजे जुडणं, एकरूप म्हणून. तो परमतत्वाशी एकरूप झालेला आहे तो आहे योगी. जगामध्ये किती लोक आहे? योगी, भोगी, रोगी, है ना, वेगवेगळे योगी योगी रोगी. पण हा कसा आहे? योगी. अच्छा, यांनी काय केलं आहे? त्यामुळे तत्वज्ञानाची प्राप्ती याला झालेली आहे. आणि म्हणून काय? पुण्य विवर्जित पंथ. पुण्य आणखी पाप या दोघांपासून तो वर गेलेला आहे, पलीकडे. पुण्य त्याच्या हातून घडत नाही, पाप होत नाही. तो तर फक्त तत्वामध्ये स्थित. तेव्हा जो अज्ञानी पुरुष आहे त्यासाठी काय म्हणतात की त्यांनी पाप केले न पाहिजे, पुण्य केले. ज्याला म्हणतात विधी निषेध. इंग्रजीमध्ये म्हणतात डूज अँड डोंट. हे करायचं, हे नाही करायचं. तसं जो रस्त्यामध्ये चालला आहे त्यासाठी डूज अँड डोंट आहे ना. डावीकडूनच त्याने गेलं पाहिजे, लाल दिवालाची थांबलं पाहिजे. पण आता तोच माणूस जर घरी गेला तर घरी त्यासाठी विधी निषेध आहे का? घरी सुद्धा डावीकडूनच तो होतो. असं ते नाही. सगळे नियम केव्हा आहे? जोपर्यंत तो त्या प्रवासात आहे. आणि भारतामध्ये हे जे लाईट आहे ना, हिरवा, पिवळा, लाल, याचा वेगळाच अर्थ. हिरवा म्हणजे जाणं, पिवळा म्हणजे थोडं वेगाने जाणं, लाल म्हणजे इकडे तिकडे बाहेर जर पोलीस नसेल तर ठेवून जाणं. परदेशात मात्र एक जर माणूस असेल आणि लाल दिवा असेल तरी तो थांबतो. रात्री 2 वाजता 3 वाजता. तर जीवनामध्ये सुद्धा कुठे थांबायचं, कुठे जायचं, हे आपल्याला याचा विवेक असायला. लाल दिवा म्हणजे पाप, हिरवा म्हणजे काय? पुण्य. पण आता याला काय म्हणजे जिसको मिल गई. जसं जर तुम्ही ट्रेनमध्ये बसला आहे तर तुम्हाला तिकीट सांभाळून ठेवावं लागेल. पण एकदा पोहोचल्यावर मग त्या तिकिटाकडे आपण पाहते. काही लोक आहे बिनताट काय बिन तिकीट, विदाऊट तिकीट असो ते काय प्रवास करतात. आणि एकदा त्याला पकडलं एका माणसाला, तिकीट नाही आहे म्हणजे. का नाही म्हणे? सरळ तुरुंगातून आलो म्हणजे. तुरुंगामध्ये कशाला गेलो होतो? आधी बिना तिकीट प्रवास केला त्यामुळे. तर तिकीट पाहिजे, तिकीट नाही आहे तर पाप. तर हा जो माणूस आहे हा अपवाद. तस्य कार्यम न विद्यते. इथे म्हणालेलं आहे यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानव आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. जो आत्म्यामध्ये स्थित आहे, रती, तृप्ती, संतुष्टी सगळी आत्म्यामधूनच त्याला मिळत आहे, त्याच्यासाठी कर्तव्य न असतं. शंकराचार्यांनी नाही, शुकदेवांनी एक अष्टक लिहिलंय, शुकाष्टक. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे को विधी को निषेध निस्त्रे गुण्यो पथिविच. जो त्रिगुणातीत झालेला आहे, पंचकोशातीत गेलेला आहे, अशा माणसाला काय विधी आहे काय पुण्य पाप. जो कॉलेजमध्ये आहे त्यासाठी पुण्य पाप आहे, होमवर्क करायचं आहे, परीक्षेमध्ये बसायचं आहे, अभ्यास करायचा. पण एकदा डिग्री मिळाली, जोपर्यंत डिग्री, तर इथे म्हणतात असा हा योगी आहे. आणखी पहा याची राहणी कशी आहे. तो कोणचे कपडे घालतो, वस्त्र काय म्हणजे रथ्या चरपट विरचित कंठ. आईला अवधूत आहे. रस्त्यावर टाकलेल्या जुन्या चिंध्यांनी बनवलेले एक वस्त्र ते फक्त धारण. मृगचर्म वगैरे सुद्धा आधीच्या ऋषीमुनी लोक धारण. तर काही वस्त्रांमध्ये त्याची काही आसक्ती नाही. साधू लोकांचं एकच वस्त्र, एकच रंग, आणि यांनी फार वेळ वाचतो.
नाही तर आज कोणता ड्रेस घालायचा यावर अर्धा तास, आणखी लग्नामध्ये जायचं तर दुसरा, आणखी कुठे शोक सभेमध्ये जायचं दुसरं. पण या वस्त्रामध्ये काय सगळे अलाउड एव्हरीवेअर असते. तर म्हणजे अगदी साधारण वस्त्र. त्यानंतर तो रमत आहे, रममाण आहे. कसं आता दोन उदाहरण दिलेले आहेत. जसं बाल रमते बालोन्मत्त वदे, एक लहान बालक, लहान बाळ जसं रमतो आपल्यामध्ये मस्त असतो, त्याला काय माहित नाही, खेळत असतो, त्याला काही जास्त वस्तूंची गरज नसते, स्वतःमध्येच तो अनेक वेळा आपल्या प्रतिबिंबाशीच खेळतो, आपल्या हातापायाशीच खेळतो, आपला अंगठा जो एक हा करारविंदेन पदारविंदम कारविंदेन विनिवेशयम् वटस्य पत्रस्य है ना बालं मुकुंदम मनसा स्मरामि. कृष्णाला पुढं पाहिला पायात. तर स्वतःमध्ये तो रमतो. हा ज्ञानी पुरुष सुद्धा आत्मरती, आत्मरमण. आणखीन म्हटलेलं आहे उन्मत्तवत. उन्मत्त म्हणजे एक वेडा माणूस असतो त्याप्रमाणे असं तो दिसतो. खरं म्हणजे तो वेडा नसतो, फार शहाणा असतो. वेडे तर आपण नाही, त्याला वेडा म्हणा, पण तो वेडा कशासाठी आहे? तो देवासाठी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाल का? बिघडलेला आहे. बी घडलो आम्ही बी घडलो, त्याच्यावर सुद्धा बी घडलो तुम्ही बी घडाल का? रामकृष्ण परमांसांना लोक हेच समजायचे की वेडे तर असा हा जो आहे स्वतःमध्ये वेडा आहे. याचा अर्थ काय आहे? तसा वेडा माणूस जो आहे तो कुठे आसक्त होत नाही, त्याला काही जगाचा भानच नाही. तेच लक्षण त्याच्यामध्ये आहे या ज्ञानी पुरुषाला. वेडा म्हणजे वेड्या माणसाची बुद्धीच नसते, पण याला तर बुद्धी आहे, ज्ञान. वेडाप्रमाणे वेडा नाहीये, लहान बाळाप्रमाणे लहान बाळ नाहीये. इंग्रजीमध्ये छान म्हणतात, ही इज नॉट चाइल्ड, ही इज चाइल्ड लाईक. एक असतं चाइल्डिश. चाइल्डिश म्हणजे काय? हा पोरपट, पोराप्रमाणे साधा पोरा, याप्रमाणे इथे वर्णन केलं आहे. आणखी पुढे म्हणतात असा हा जो सिद्ध पुरुष आहे याच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ते गुरु इथे म्हणतात त्या साधकाला की पहा, तो जो योगी आहे त्या योगीची अशी स्थिती झाली कारण की त्यांनी काय विचार काय विचार केला? कस्त्वं कोऽहं कृतरायात, कस्त्वं कोऽहं कामे जननी को मे तात, इति परिभावय सर्वसारम्, विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्, स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज पूर्णमते. त्याने विचार केला. आपल्याला सगळ्यात अवघड म्हणजे काय माहिती? विचार करण्याचा आळस आपल्याला येत असतो किंवा विचार करण्यामध्ये आपली आवड नाही. पण लोकजन भजनामध्ये रमतात. भजन आहे, कथा आहे, पूजा आहे, पण त्यांना सांगितलं एक तास जरा विचार करा. शून्यामध्ये बुद्धी झोप येते किंवा अरे विचार स्वतः तर लांब असते, दूरची गोष्ट आहे. कोणी जर विचार सांगत असेल तर विचार ऐकणं सुद्धा कठीण. याच्यावर विचार करा. कोणी विचार केलेला आहे तो फक्त ऐका, अरे ते सुद्धा अजून काही जोक सांगा तर आम्ही कठीण आहे. सगळ्यात कठीण चिंता. म्हणून ज्ञान मार्ग थोडा कठीण आहे.
भागवतामध्ये लोक हजारो लोक येतात, पण उपनिषद का 10-15 तर डोक्यावरून जातात. तर आम्ही म्हणतो जरा डोकं वर करा, अडके. पण कस्तवला विचार काय करायचा? कस्तव तू कोण आहे हे विचार नाही, तुम्हाला माहित आहे मी कोण आहे. अरे जरा सखोल विचार कर, तू कोण आहे. कस्तव कोहम, तू कोण आहे, मी कोण आहे, पण कुठून आला आहे, कुठं आयात. आणखी काम आहे जननी, कोण आहे माझी माता, कोण आहे माझा पिता. हे फार फार गंभीर प्रश्न आहे. आपण याच्यावर विचारच करतो. माता कोण आहे, ही आहे. पिता कोण आहे, ऑफिसमध्ये गेले आहे. तू कोण आहे, मी इंजिनियर आहे. झालं. एवढं जर सोपं असतं ते लिहिलं नसतं, सगळ्यांनाच माहिती. तर खरं माझं स्वरूप काय आहे, खरा हा जीव कोण आहे. तर म्हणजे माता पिता पती पत्नी मुलगा यासाठी जीव आहे. इथे जवळ 100 जीव बसलेले आहे. जीवात्मा त्याला म्हणतात किंवा जीव. आता हे जीव कुठून आले, कसे आले? प्रारब्धामुळे ते बरोबर येतात. प्रारब्ध संपला की परत जातात. तर प्रारब्धामुळे माझा आणि तुमचा काही ते एक मिलन 7:30 वाजता प्रारब्ध पूर्ण होईल. वियोग होऊन जाईल. तर असे जरा गंभीर विचार, हे सगळं कसं होत आहे, कोण जन्माला कसा येतो, कसा तो मरतो, का मरतो, हे सगळे आध्यात्मिक प्रश्न. प्रश्न 2 प्रकारचे असतात, एक आध्यात्मिक, एक लौकिक. लोक जे आहे त्या संतांकडे तर लौकिकच प्रश्न असतात. मला जॉब केव्हा लागेल, माझं लग्न केव्हा होईल, हे कसं होईल, ते कसं होईल. पण बहुतेकच कोणी विचारतं की आत्मा म्हणजे काय, जरा सांगा. सच्चिदानंद कशाला म्हणतात हे सांगा. हां, देवाचं दर्शन कसं होईल हे सांगा. आध्यात्मिक प्रश्न इथे सगळे आपल्या उपनिषदांमध्ये सगळे आध्यात्मिक प्रश्न. इति परिभावय सर्वमसार, हे सगळं परिभावय, विचार कर. पण सगळं कसं आहे, असार असं समजून त्यक्त्वा स्वप्न विचार, जे खरं सत्य आहे त्याला तू पकड असं ते म्हणताय. आणि सत्य काय, परत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की हे सगळे जीव वेगवेगळे दिसतात. एक पुरुष आहे, एक स्त्री आहे, एक म्हातारा आहे, कोणी वयस्कर आहे, कोणी तरुण आहे, पशु आहे, पक्षी आहे. पण काय आहे, सगळ्यांचं जर आतमध्ये शिरलांड पाहिलं तर काय आहे, त्यामुळे एकह विष्णू म्हणून पुढचा त्वयि चान्यत्रैको विष्णु त्रैको विष्णु व्यर्थं कुप्यसि मय्य सहिष्णु भव समचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णु त्वं. चुकीचं आहे का, वेगळं किती आहे का, हे केलं आहे ना. भज गोविंदं भज गोविंदं इथे म्हणतात पहा, तो साधक थोडासा नाराज झाला. तुम्ही म्हणतात की सगळे एक आहे, सगळे एक आहे. कसं एक आहे, सगळे तर वेगवेगळे दिसतात. तर इथे ते गुरु म्हणतात व्यर्थम कुप्यसी, तू उगीच राग करा. हे वर सगळे भेद आहे. आतमधून जर तू पाहिलं तर सगळ्यांमध्ये एकच चैतन्य व्याप्त आहे. जी वीज आहे माईकमध्ये किंवा ट्यूबलाईटमध्ये किंवा पंख्यामध्ये, वीज एकच आहे. सगळ्या माठांमध्ये माती एकच आहे. मृत्तिका इत्येव सत्यम वाचा रमणम विकारो नामधेयम, हा मंत्र आहे. सगळ्या लाटांमध्ये पाणी एकच आहे. लाटा वेगवेगळ्या आहेत. तर जसं ते बुद्धिबळ असतं ना, बुद्धिबळामध्ये एक हत्ती आहे, एक घोडा आहे, एक वजीर आहे, एक मंत्री आहे, सगळे आहे. एकदा फार मजा गंमत झाली. एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये हुंड्यामध्ये त्या मुली साईडचे जे लोक होते
त्यांनी काय हुंड्यामध्ये 2-3 बुद्धिबळाचे हे दिले सेट. तर त्या विचारलं लोकांनी हे का तुम्ही? त्यामुळे मुलंवाले हुंड्यामध्ये हत्ती घोडे मागत होते. तर दिले, घ्या किती पाहिजे. आता ते हत्ती घोडे फक्त वाचा रमण आहे. कारण म्हणजे ते लाकडात ठोकळे लाकूड आहे. पण एक मंत्री आहे, ते एक द्यायचे तर त्वयी मयी च अन्यत्र एको विष्णू. त्याचप्रमाणे इथे सुद्धा शरीर मन बुद्धी इंद्रिय प्राण सगळ्यांचे वेगवेगळे आहे. सगळ्यांचं शरीर वेगळं आहे, सगळ्यांचं मन वेगळं आहे, सगळ्यांची बुद्धी वेगळी आहे. कोणाकडे आहे, कोणाकडे कमी आहे, कोणाकडे नाही आहे. पण सगळ्यांना वाटतं सगळ्यात जास्त माझ्याकडे आहे. तर हे वरवरचे हे उपकरण म्हणतात. हे उपकरण डोळे आहे, कान आहे, सगळे वेगवेगळे पण एकच आहे. म्हणून तू काय कर, समचित्त सर्वत्रंतम, समचित्त होऊन एक चैतन्याकडे लक्ष दे. तेव्हा समाजामध्ये भांडण होतात, भांडण या वरवरच्या वस्तूंमुळेच होतात. अहंकार जो आहे, मी असा आहे, तू असा आहे, तुला माहित नाही मी कोण आहे. पण जर खरंच आहे एकच आहे. पण हा शरीर मन बुद्धीला जर बघितलं तर निश्चितच त्याच्यावर आपण त्याच्याशी काय असं चिकटून राहतो. कारण सगळं भांडण आहे. इथे बा सगळेजण बसले आहे, जर सगळ्यांमध्ये भेद आहे, फरक आहे. पण जर मी असं म्हटलं की सगळे भारतीय आहे किंवा एकदम एकोपा झाला, सगळे सत्संगी आहे सगळे, तर एक काही पाहिजे. आणि एक एकत्वासाठी चैतन्य किंवा चैतन्याकडे आपण दृष्टी ठेवतो तेव्हा मुंगी आणि माझ्यामध्ये सुद्धा फरक नाही. इथं सुद्धा त्याचे फरकच फरक. अनेकताने एकता. एकता कोणत्या दृष्टीने आहे, त्यामुळे तत्वदृष्टी तसे आहे. मी भारतीय आहे, हिंदू आहे. पण जर मी हिंदू म्हटलं तर मग इतर लोकांशी माझा भेद होईल. मी भारतीय म्हटलं तर मग अमेरिका त्यांच्याशी माझं भांडण होतं. पण जेव्हा आत्मचैतन्याकडे आपण पोहोचतो मग अमेरिकन सुद्धा पोहोचतो. म्हणून फार सपोर्ट. तर त्याकडे लक्ष दे असे म्हणतात. पण हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण अंतर्मुखी होऊ किंवा ध्यान करतो तेव्हाच. पहा पुढे म्हणतात की ज्यांनी ध्यान केलं आहे त्याला शत्रू मित्र दिसत नाही. शत्रो मित्रे पुत्रे बंधो माकुर्यातं विग्रहसन्धौ सर्वस्मिन्नपि पश्यताम् सर्वत्रो तुजभेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या बुद्धीमध्ये मतीमध्ये मनामध्ये काही भेद नाही. शत्रू वेगळा मित्र वेगळा. इथे शंकराचार्य आपल्या सगळ्यांना म्हणतात मा कुरु यत्नम विग्रह संधौ. जोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न करू नको. म्हणजे ही जी बुद्धी आहे हा माझा मित्र आहे याच्याशी मैत्रिता करीन मैत्री करीन असं नको. सर्वस्मिन् विपश्य आत्मान. सगळ्यांमध्ये एक तत्व पहा. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल. याला म्हणतात सगळं मला येत नाही. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा. याला अभेद तत्व. अविभक्तम विभक्तेषु विभक्तम विवच स्थितम. असं वाटतं की वेगवेगळा वेगळं. असं वाटतं की 100 आत्मा बसलेली आहे. आत्मा एकच आहे, चैतन्य एकच आहे, 100 चैतन्य नाही आहे. कोणाला काय वाटतं साधूकडे जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये जास्त काय आहे प्रकाश. रावणामध्ये सुद्धा तीच आत्मा तेच तत्व. रामामध्ये सुद्धा तेच. याला म्हणतात भेद भेद ज्ञानम उत्सृज्य.
भेद ज्ञान तू काय नाहीस कर, नष्ट कर. कशाच्या द्वारे? ज्ञानाच्या द्वारे. म्हणून ते कबीर दासजी एका भजनामध्ये म्हणतात, या सिद्ध माणसाचं वर्णन करताना, योगी योगी योगाना योगाना योगी 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 योगाना योगाना योगी योगी आए ना जाए आए ना जाए मिटे ना कब कब शब्द अनाहत भोगी युगना युगना योगी योगी सभी हो जमात हम ही जमात हम ही सब ही और पर मेला 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 हम सब में हैं हम सब में हैं सब है हम माँ हम हैं बहुरी अकेला योगी योगी काविरानो सुनो भाई सारो नहीं कोई इच्छा 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 अपनी मणि में अपनी मणि में आप में डोलू डोलू खेलू सहज स्व इच्छा याचं वर्णन आहे ह्या भजगोविंदामध्ये, त्याचं वर्णन या भजनामध्ये. सगळे भजन जेव्हा आपण पाहतो सगळ्या संतांचे, सगळ्यांना एकच विचार, म्हणजे सगळ्यांना एकच साक्षात्कार, एकच अनुभव. आता इथे पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात की बा हे सगळे श्लोक मागचे जे आहे ना त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, तत्वज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान याच्यासाठीच प्रयत्न करा. आणि जे अडचणी आहे, ज्या अडथळे आहेत त्यांना सोडा. आता इथे म्हणतात हे जे विकार आहे, विकार माहित आहे का? काम क्रोध या विकारांना सोडा, कारण याच्यामुळे जे तत्व आहे ते दिसत नाही आपल्याला चैतन्य. तर विकार, तर किती विकार आहे? म्हणजे षड विकार. समर्थांनी परिभाषा दिलेली आहे. संन्यासी कोण? त्यामुळे षडन्यासी संन्यासी, जो 6 विकारांना सोडतो त्याला म्हणतात संन्यासी. षडन्यासी, षड म्हणजे 6, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं पश्यति सोऽहम्. आत्मज्ञानविहीना मूढा ते पश्यन्ते नरकनिगूढा. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज गोविन्दं. म्हणे 6 हे जे विकार आहे यांना सोडा. काम क्रोध लोभ मोह त्यक्त्वा, त्यांना सोडलं मग काय करू? तर म्हणे सोहम पश्यती आत्मा. जेव्हा हे विकार संपतील, विकार नाहीसे होतील, तेव्हा मन शुद्ध होईल, अंतःकरण एकदम स्वच्छ होईल. हे पहा, अंतःकरण स्वच्छ करायला काय करायला पाहिजे? आपण संध्याकाळी पाहतोय श्रवणम
येताना त्याने आपलं मन स्वच्छ होऊ शकतं. शरीर आणि कपडे आपण कशाने स्वच्छ करतो? साबणाने. पण मन मात्र साबणाने स्वच्छ होऊ नाही शकत. जरी तुम्ही पतंजलीचा साबण आणला तरी, पतंजलीचा तरी पावारीने बनवला साबणाने फक्त स्थूल जे शरीर आहे ते स्वच्छ होऊ शकते. तर हे विकार जे आहे, विकारांना दूर करायचं आहे. भक्ती आहे, कर्मयोग आहे. आणि विकार म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपलं जीवन बेकार होतं त्याला म्हणतात विकार. हिंदीमध्ये शब्द बेकार. एक एक विकार आपल्याला फार कष्ट देणार. क्रोध, राग सकाळी जर आला तुम्हाला दिवसभर मूड ऑफ. जसं मच्छरदाणी लावतो, मच्छरदाणी वगैरे एक डास किंवा एक मच्छर जर घुसला तर झोप नाही येणार. एकाने काय म्हणतात, ठीक आहे तू आता शिरला आहे, आता तुम्हाला माझा शोध घेत राहा, मी बाहेर झोपलो आहे. तर जसे हे दास आपल्याला कष्ट देतात त्याचप्रमाणे विकार. हे विकार सगळे कसे आहेत? त्यामुळे दोन प्रकारची वृत्ती असते, सुखद वृत्ती, दुःखद वृत्ती, सुमती कुमती, दैवी संपत्ती, आसुरी. या आसुरीमध्ये म्हणून ते म्हणतात या विकारांमुळे मला पाहू नाही शकत. आणि त्यामुळे काय होतं? आत्मज्ञानविहीन मी वंचित राहून जातो. माझे दिव्य स्वरूप त्याची अनुभूतीपासून मी दुरावला जातो. आत्मज्ञान. आणि मग माझं नाव काय होतं? मूढा. आणखीन फक्त या जन्मामध्ये दुःख मिळत नाही तर पुढे सुद्धा इथे म्हणतात ते पच्यन्ते नरक निगूढा. नरकामध्ये मग दुर्गती होत असते. नरक म्हणजे काल सांगितलं होतं, जास्त वर्णन करत जिथे दुःख आहे. एकदा एक नाटक होत होतं. नाटक त्याच्यामध्ये स्वर्ग आणि नरक याचं नरकाचं वर्णन करायचं. जो डायरेक्टर होता त्यांनी सांगितलं की जेव्हा तू स्वर्गाचं वर्णन करेल तेव्हा चेहऱ्यावर हास्य वगैरे असा असे वर करून. मग त्याने विचारलं की जर नरकाचं वर्णन करायचं असेल तर मग काय करायचं? तर तो म्हणाला काही करायची गरज नाही, जसा तू आहे तिथे चालले असतो. लोकांना कल्पना येईल की काही चेहऱ्यावर तेज नाही. तर जोपर्यंत अज्ञान नाही तोपर्यंत अशी दुर्गती घडते. म्हणून ज्ञान प्राप्त करून स्वर्ग आणि नरक ह्यापासून मुक्त. आणि म्हणून इथे परत काय म्हणतात? या पूर्ण भजगोविंद स्तोत्रामध्ये काय सिद्ध माणसाचं वर्णन आहे, मग परत साधनाचं वर्णन. सिद्ध साधना असतात. आता ते म्हणतात माणसाने काय केलं पाहिजे जरी परमोच्च स्थिती प्राप्त करायची असेल तर गेयं गीता नाम सहस्रम गेयं श्रीपती रूपमदरसं नेयं सज्जन संगे चित्तं गेयं दीनजनाय च नित्यं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. हा श्लोक करून पाठ करून घ्या. इथे काय म्हणतात? गेयम ध्येयम नेयम देयम. काय काय म्हटलं पाहिजे तर म्हणे दोन, गीता आणि नामसहस्र. विष्णू सहस्रनाम त्याचं रोज काय पठण करा किंवा गीता गेयम. ध्यान कसं करा तर म्हणे श्रीपती रूपमजस्रम. लक्ष्मीपती विष्णू किंवा तो तुमचा इष्ट आहे त्याचं तुम्ही सतत ध्यान करा. त्यानंतर नेयम चित्त, मनाला कुठे घेऊन जा, मनाला कुठे म्हणजे गुंतवलं पाहिजे तर म्हणतात सज्जन संगी. सत्संगामध्ये त्याचं मन काय रमलं पाहिजे. न तू काय दूरदर्शने नाही, देवदर्शने
नेयम सज्जन संगे चित्तम. आणि शेवटी देयम दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? थोडं वित्तम. कोणाला दिलं पाहिजे? दीन जना. सोपा. तर त्यासाठी काय? थोडा पैसा. कोणाला? दीन. कुठे केलं पाहिजे? सतत विचारलं पाहिजे पुढचा सत्संग कुठे होणार, केव्हा होणार. सत्संगामध्ये जायची नेहमी आवड. म्हणायला काय? तेवढे कीर्तन, भजन, वाणीचा उपयोग त्याच्यासाठी. तर ही साधना इथे परत म्हणतात की जर तू हे केलं नाही आणि याच्या उलट या जगातले जे भोग आहे याच्यामध्येच जर तू रमला तर मग काय होईल? म्हणजे परत सुखतः क्रियते रामा भोग पश्चादन्त शरीरे रोग यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आता जो ध्येयम ध्येयम काही करत नाही आणि काय भोगामध्येच गुंतलेला आहे. कशासाठी? सुखासाठी. सुखतः क्रियते रामा भोग. भोग विषय किती आहे? अनंत विषय आहे. पण खरं म्हणजे मूळ 5च विषय: शब्द, स्पर्श, रूप. सगळेजण आहे का इथे? सगळेजण आहे ना इथे? शब्द ऐकू येतोय का? शब्द, स्पर्श, रूप, रस. 5 विषयच याचे वेगवेगळे काय कॉम्बिनेशन, अनंत. याला म्हणतात प्रपंच. 5 आहे. स्वामी काय म्हणते? आधी करावा, प्रपंच करावा, नेट का. आणि मग लोक बसते अर्धच सांगितलंय रामदासांनी, प्रपंच करावा, नेट का. आणि अजून झाला नाही म्हणून प्रपंचामध्येच. म्हणणं काय त्यांचं? हा, तुम्ही पलायन करू नका पण परमार्थाकडे सुद्धा काय लक्ष. तो प्रपंचच ध्येय नाही, ध्येय नसायला. पण आता इथे हा जो आहे तो नुसतं सुखासाठी भोग करत आहे. भोगाचा परिणाम काय झाला? रोग. आणि जेवढा यद्यपि लोके शरणम मरणम शरणम. सगळ्यांना माहित आहे की शेवट काय होईल? मरण. तदपि न मुञ्चति पापाचरणं. तरी लोक पाप सोडत. पैसा 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 पैसा. तर सगळ्यांना माहिती आहे पैसा काय? एक रुपया सुद्धा किंवा एक नाणी सुद्धा आपण घेऊ नये. आहे ना, ते मागे सांगितलं होतं, इस दुनिया में खूप कमाया क्या हीरे क्या मोती. नाही का? इस दुनिया में खूप कमाया क्या हीरे क्या मोती, मगर दुख इस बात का है कि कफन में जेब नहीं होती. खिसा असता तो तुमच्या नोटा. अरे पण काय, तिथे सुद्धा नोटबंदी आहे. स्वर्गामध्ये ते नोट चालणार नाही. अरे भारताच्या बाहेर जर तुम्ही गेला तर रुपयाला पडता डॉलर पाहिजे. तर यद्यपि सगळ्यांना माहिती आहे आपण तरी पापामध्ये काय ढवले. आणि मग त्याचा परिणाम दुःखदायक. म्हणून ते म्हणतात, पुढचा श्लोक संध्याकाळी सुद्धा म्हटला होता, अर्थम अनर्थम भावय नित्यं नास्ति तत सुखदेश सत्यं पुत्रादपि धनभाजामीति सर्वत्रैषा विहितानि भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. ते म्हणतात पैशासाठी आपण पाप करतो, पण पैसा कसा आहे म्हणजे त्याला म्हणतात जरी अर्थ, पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये, अनर्थकारी आहे. आणि सगळ्यात अनर्थकारी गोष्ट यामध्ये काय आहे की याच्यामुळे आपले संबंध सगळे बिघडतात, तुटतात. पैसा म्हणजे मला पुत्रादपि धनभाजाम भीती. आपल्या पुत्रापासून सुद्धा त्या वडिलांना काय भीती असते, पैशासाठी मारून जाते.
होतात सगळे भांडण आपण पाहतो भावाभावांमध्ये, सगळे संबंध या पैशामुळे तुटतात सर्वत्र. आणि पहा हे 1200 वर्ष पूर्वी लिहिलेलं आहे शंकराचार्यांनी. आता त्याच्याही आधी जर तुम्ही पहा महाभारतामध्ये हे झालेलं आहे की नाही, दुर्योधन पांडवांना एक काय सुईच्या टोका एवढी सुद्धा नास्ती तथा सुख लेश असतात. सुखाचा एक अंश देखील त्याच्यामध्ये नाहीये. हे पण पैसा जो आहे ना, ठीक आहे, एक साधन आहे. म्हणजे असं नाही सांगितलं आपल्या ग्रंथाने की दरिद्र राहत नाही. दरिद्र समज उपजगम आहे. दरिद्रता अभिशाप आहे. पण याचा अर्थ हा सुद्धा नाही की नुसतं पैसाच सुखाचं काय स्रोत आहे, म्हणजे साधन आहे असं. तुलसीदासांनी लिहिलं आहे नाही दरिद्र सम दुःख जगमाही. तर पुढची ओळ लिहिली पाहिजे, पैसा समान सुख नाही. पण असं नाही लिहिलंय संत मिलन सम सुख जग. संत मिलन. तर इथे या पैशाबद्दल आणि परत मी सांगितलं ना, साधना आणि सिद्ध आणि लोक कसे आबद्ध आहे या तिघांमध्येच सगळा हा विषय आहे. आता पुढे या 30व्या श्लोकामध्ये म्हणतात की माणसाला साधना केली पाहिजे. आता इथे अनेक साधनांचं वर्णन आहे. काय त्यामुळे पहा, प्राणायामं प्रत्याहार नित्यानित्य विवेक विचार जाप्य समेक समाधि विधान पूर्ववधानं संस्कृत फार सोपी आहे. या स्तोत्राची प्राणायाम केलं पाहिजे. प्राणायाम सध्या तर जगामध्ये प्राणायामचा फार प्रचार आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. कोणता प्राणायाम आहे? सगळ्यात पहिला अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका. त्यांनी काय होतं म्हणजे जास्त ऑक्सिजन आपण घेतो. ठिकाणी सांगितलं की जे लोक प्राणायाम करतात त्यांच्यावर टॅक्स लावला पाहिजे, कारण खूप ऑक्सिजन ते घेतात, दुसऱ्या लोकांना मिळत. प्राणायाम, रेचक, पूरक, कुंभक अशा 3 त्याच्यामध्ये क्रिया असतात. अंतक कुंभक, बहिक कुंभक. प्राणायाम. प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना काय, इंद्रियांवर ताबा मिळवतो, त्याला म्हणतात प्रत्याहार. सध्या इंद्रिय धावत आहे, डोळे धावत आहे, कान धावत आहे, शब्द स्पर्श रूपाकडे. प्रत्याहार म्हणजे त्याचं मुख किंवा त्यांचं तोंड उलट, दिशा स्वतःकडे करतात, त्याला म्हणतात प्रत्याहार. हे ग्रंथ मी महर्षी पतंजलीने दिलं आहे ना, अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. ते म्हणतात प्राणायाम करा, प्रत्याहार करा. प्राणायामाचा संबंध प्राणाशी, प्रत्याहाराचा संबंध इंद्रियांशी. नित्य विवेक विचार, त्यानंतर विचार करा, विचाराचा संबंध बुद्धीशी. आणि काय विचार करा, नित्य काय आहे, अनित्य काय आहे. आता या जगामध्ये पहा, नित्य काय विचार करा, सगळंच तर अनित्य आहे, सगळंच बदलत आहे. दिवस जात आहे, रात्र जात आहे, परिस्थिती बदलत आहे, तापमान बदलत आहे, त्यानंतर काय मन बदलत आहे, शरीर बदलत आहे, सगळंच काही बदलत आहे. अंगम गलिदम बलिदम. केस आधी होते, आता नाही. केसाचा रंग बदलत आहे. आधी फक्त काळे केस मग पांढरे व्हायचे, आता दुसरा रंग सुद्धा देऊ शकतात. काय नाही, लाल, हिरवा रंग. लोकांची लाईफस्टाईल बदलत आहे, त्यानंतर खाण्यापिण्याचे पदार्थ बदलत. 50 वर्षापूर्वी तुम्ही पिझ्झाचं नाव ऐकलं होतं? पिझ्झा सगळं बदलत. आता लोकांना, मुलांना शहरांमध्ये हेच सगळे पदार्थ, बर्गर, स्वामीजी काय म्हणतात, बर्बादी का घर.
खाण्यापिण्याच्या वस्तू अनित्य आहे सगळं. या प्रवचनामध्ये सुद्धा नित्य आणखी अनित्य माहिती आहे. म्हणजे श्रोता लोक ते अनित्य आहे, वक्ता अनित्य आहे. त्याला मात्र यावंच लागतं. काही तब्येत ठीक असो नसो न, श्रोता लोक कधी येऊ शकतात, जाऊ शकतात. अनित्य नित्या नित्य विवेक. नित्यम वस्तू एकम ब्रह्म तत् व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम. नित्य वस्तू एकच आहे, एकमेवाद्वितीय, त्याचा विचार करा. त्यानंतर जाप्य समेत जप करा. सगळ्या साधनांना जप. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय राम जय राम जय जय राम. एक माळ एक नाम. पण मग काय करा, समाधी विधानम, समाधी ध्यान करा. अष्टांग योग म्हणजे जसं आहे धारणा ध्यान समाधी, त्याचा उल्लेख इथे केला. आणि सगळं कसं करा, पूर्व अवधानम महद अवधान, काळजीपूर्वक करा, सावध होऊन करा. रामदासांचा मुख्य सावध तर अवधान, याप्रमाणे इथे करून घे. म्हणजे गोविंदाने पूर्ण म्हणून एक आणखी श्लोक आहे. शेवटच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, पहा जर तुमच्या जीवनामध्ये गुरु भक्ती आली तर सगळं काही आपोआप होईल. म्हणून काय करा, सद्गुरूचे पाय धरा. सद्गुरु वाचवणे सापडे सोय धरावे ते पाय. आज गुरु चरणांबुज निर्मल पद संसारादचिरा पदमुक्त सेंद्रिय मानस नियमादेव रक्षसि निज हृदय संगे. अज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज गोविंदम. गुरुचरणांबुज निर्मल भक्त हो. जो गुरुचरणांबुज, चरण कमलाशी काय जुडलेला आहे, पूर्णपणे त्यांची भक्ती करणारा आहे, त्यांनी समर्पण केलेलं आहे, पूर्णपणे वाहून दिलं स्वतःला. त्याच्यासाठी काय म्हणतात, संसारात अचिरात भावमुक्त. लगेच अचिरात म्हणजे लवकरच तो या संसारापासून काय मुक्त होतो. तेव्हा चिर म्हणजे काय, दीव, चिरनिद्रा आपण म्हणतो ना, चिर. त्याचं उलट काय म्हणजे अचिर, अचिरात लवकरच त्याला काय मुक्ती मिळते. आणखीन द्रक्षसी निज हृदय असतो, आपल्या हृदयामध्ये वास करणारा जो परमात्मा आहे त्याला लगेच त्याचं दर्शन होईल. द्रक्षसी यांनी गुरुभक्ती केली त्याला आत्मसाक्षात्कार मिळेल. असं इथे म्हणणं आहे. सर्वस्याहम हृदय सन्निविष्ट ज्ञान अपोवन. सगळ्या हृदयात ईश्वर सर्वभूतानां उद्देशे लक्ष्य. दुसरी अर्थाने सुद्धा म्हटलं आहे, पुरप्रेरक रघुवंश विभूषण. प्रभू रामचंद्र कुठे बसले आहे, त्यामुळे त्या श्रीरामचंद्र कृपाल वयोमध्ये शेवट काय वाढे, मम हृदय कंज निवास मम हृदय कंज निवास गोस्वामीजी जे म्हणतात, हृदयामध्ये तुम्ही बसा. हृदयामध्ये आहे देव आहे, पण दिसत नाही, अनुभव होत नाही. काम त्यामुळे कामादी दोष. देवाने फार छान सांगितलं. जेव्हा गोस्वामीजींनी सांगितलं की तुम्ही हृदयामध्ये, माझ्या हृदयामध्ये या, प्रभू रामचंद्र म्हणाले, तुझ्या हृदयामध्ये एवढा कचरा आहे, मी घाण आहे, मी कसं कुठल्या विद्यार्थी मी त्याच्यासाठी बोलतो. तुम्ही या आणखी स्वच्छ करा. माझ्या प्रयत्नाने ते होणार नाही.
मम हृदय कंज निवास कुरु कामादि कलदल याप्रमाणे इथे शंकराचार्यकृत भजगोविंदम आपण फारच घाई आमच्याकडे तर असे हे जे 31 श्लोक आहेत याला मोह मुद्गर म्हणतात. म्हणजे मोह मुद्गर, मोह म्हणजे अविवेक आणि मुद्गर म्हणजे जशी हातोडी असते धोपट नाही पण त्या वस्तूला काय म्हणतात धोपटणी म्हणतात. मोगरी मोगरी जसे काय कपडे त्याला म्हणतात इंडियन वॉशिंग मशीन. तर इथे सुद्धा या श्लोकांना काय मोह मुद्गर होत आहे. मोगरी प्रमाणे त्या साधकाच्या बुद्धीवर फार घाईमध्ये सगळे श्लोकांचा अर्थ आपण पाहिला. तर म्हणजे एक एक श्लोक एक एक तास त्याच्यावर विचार केला पाहिजे. तेव्हा 3 दिवसात किती श्लोक झाले 20 झाले. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल पवन सुख हनुमान श्री सद्गुरुनाथ महाराज की